नमस्कार मित्रांनो. तर आज मी आणि व्हिडिओ घेऊन आलो. तर त्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे मेथीचं दाणं. तुम्हाला माहीतच असेल, हे मेथीचं दाणं दररोज जर खाल्लं तर 14 दिवसात शरीरामध्ये काय परिणाम होतोय किंवा मोठा बदल होतोय हे आपल्याला बघायला भेटतं. म्हणून आता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मेथीचं दाणं हे एक स्वयंपाकघरातील मसाला आणि औषधी गुणधर्मानं एक समृद्ध पद्धतीनं बनवलेलं औषधी वनस्पती आहे, असं आपल्याला प्रत्येकाकडनं ऐकायला भेटतं. मेथीच्या दाण्यापासून आपण आमटी, लोणचं, मेथीचा चहा आणि इतर विविध असे प्रकारचे पदार्थ आपण ते वापरून करतोय. मग हे जे आहे ते वर्षानुवर्षे विविध आजारावर उपचार करण्यासाठी मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो, हे आपल्याला माहीतच आहे. मग मेथीचे दाणे पोषक तत्वाचा खजिना असून ते आपल्या शरीरामध्ये फायबरने समृद्ध करतात आणि त्यामध्ये चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेलं अल्कलॉइड्स आणि कार्बोहायड्रेट्स, अमिनो आम्ल, खनिजे आणि स्टेरॉइडल सॅपोनिन्स यासारखं अनेक फायटोकेमिकल्स देखील आपल्याला यामध्ये बघायला भेटतात. तसंच त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, तांबे, लोह आणि मॅग्नीज यासारखी खनिजे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला भेटतात. तर भारतीय योगगुरू जे आहे त्यांच्या एक सांगण्यावरनं असं आहे की स्वयंपाकघरातील आपण जे वापरतो त्या मसाल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये मेथीचं जे दाणा आहे ते हा असाच एक मसाला आहे जो आपलं आरोग्य सुधारण्याची शक्ती, ताकद निर्माण करते आणि त्याची कडू किंवा तुरट चव आरोग्यासाठी ही आपल्या शरीराला अमृतासारखी बनवते. तर यामध्ये असं बघायचं झालं, मेथीमधील तंतू जे असतात ते पचन क्रियेला मदत करतात आणि जर याचं सेवन 14 दिवस सतत ठेवलं तर कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरातला असतो तो नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि हृदयाचं जे आरोग्य सुधारण्यास आपली मदत होऊ शकते. मग हे जे आहे मेथीचं दाणं ते आपल्या जे काही शरीरात बदल करायचे असेल तर हे आपण आपले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आपल्याला विचारून घ्यावं. जास्त आपण काय असं करू नये, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतो. कुणाला त्यामध्ये बदल पडेल, फरक पडेल, कुणाला नाही पडेल, याचं सुद्धा हे वैज्ञानिकदृष्ट्या कारण आहे. मग 14 दिवसात या वनस्पती औषधाचं सेवन जर आपण केलं तर आपल्यामधलं कफ आणि वातदोष संतुलित होण्यास आपल्याला मदत होते. त्यानंतर विद्राव्य तंतूंनी, म्हणजेच तुम्हाला माहीत असेल फायबर्स म्हणतात, यांनी समृद्ध असलेल्या मेथीच्या सेवनानं रक्तातील साखरेची पातळी जी असते ती सामान्य पद्धतीनं राखण्यास आता याच्यामुळं पण आपल्याला वजन नियंत्रित ठेवता येतं. तर ते कसं, मेथीमध्ये हे
दुग्धवर्धक असे गुणधर्म असतात जे वजन नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मदत करतात आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म जे असतात त्यानं भरपूर असलेल्या मेथीच्या बिया आणि पानामध्ये दाहशामक गुणधर्म असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात आणि या मेथीच्या दाण्यानं आपल्याला भूकसुद्धा नियंत्रण करण्यात येतं आणि अति खाणे भाग जे असतं आपण खातो ते सुद्धा आपल्याला यापासून मदत होत्या टाळण्यासाठी. मग आता यामध्ये आलं पचनक्रिया. ते पचनक्रिया जी आहे तिला पण मदत होत्या. फायबरनं समृद्ध असलेलं मेथीचं दाणं हे आपल्याला पचनासाठी एन्झाईमचा उत्तेजित करतात ज्यामुळं अपचन आणि पोट फुगणे हे आपल्याला काहीसं प्रमाणात कमी होतं आणि याच्याच सेवनानं पोटाच्या समस्यावर उपचार करण्यास सुद्धा मदत होत्या. मग आता हे झालं सगळं पचनक्रिया वगैरे सगळं शरीराचं. आता हृदयाला आरोग्याचं जे प्रोत्साहन दिलं जातंय त्यात ह्याचा एक मोठा भार आहे. तो म्हणजे मेथीचं दाणं जर रोज भिजवून किंवा त्याचा चहा बनवून जर सेवन केलं तर आपल्या जे कोलेस्ट्रॉल आहे कोलेस्ट्रॉल सहजपणे नियंत्रणामध्ये आणण्यात येतो आणि हृदयाच्या आरोग्यामागं खराब कोलेस्ट्रॉल हेच मुख्य कारण आपल्याला ठरतंय. आता तसं म्हणा गेलं तुम्ही म्हणणार मेथीचं दाणं हे कसं खायचं कशा पद्धतीने, तर ते तुम्हाला पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकताय आणि सकाळी रिकाम्या पोटी ते आपल्याला प्यायचं. पाणी जर पिलं तरी उपयुक्त आहे, ते जरी खाल्लं तरी उपयुक्त आहे. आणि मेथीचं दाणं हे सॅलेड सूप आणि आमटीमध्ये वापरता सुद्धा येतात हे तुम्हाला माहीतच आहे. मग मेथीचं दाणं हे जे हलके जर तळून डाळी आणि भाज्यावर फोडणीसाठी आपण वापर केला तर हे उपयुक्त ठरतो. आता शरीरासाठी किती प्रमाणात या मेथीचं दाण्याचं सेवन आपण करायला पाहिजे हे बघा. तर मेथीचं हे प्रमाण एकदम व्यवस्थित असायला लागतं. आरोग्यासाठी दररोज 5 ते 20 ग्रॅम मेथीचं दाणं हे खाणं पुरेसं आहे. आणि मधुमेहाचं औषध जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर एक काळजीपूर्वक लक्ष ठेवा, नाहीतर यामुळं रक्तातील साखरच कमी होऊन जाईल, मग तुम्हाला उलटा परिणाम होईल. मग आता ही जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला एक साध्या पद्धतीची माहिती आहे. ही खरोखरच आहे असं तुम्ही काय मानू नका. आणि ह्याचं जर सेवन करायचं झालं तर डॉक्टरांचा एक तुम्ही विचार घ्या आणि मगच तुम्ही याकडं वळा. पण थोडीफार प्रमाणात हे सेवन चांगलं असतं.